हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण एक आपले सबस्क्रायबर ताईंचा प्रॉब्लेम घेऊया. त्यांना खूप भीती वाटते. आता भीती कशाची वाटते? त्यांना वाटते त्यांचे मिस्टर दुसरे कुठले तरी स्त्रीचे प्रेमात पडलेत का, आणि ते सोडून गेले तर मी काय करायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. आता त्यांची स्टोरी ऐका तुम्ही आधी. त्यांचं आई वडिलांनी लग्न केलं तर ते काय केलं, 8 दिवसात सासर सोडून आल्या. आणि सासरी काय सांगितलं, नवऱ्याला सांगितलं माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे, मला काही हे लग्न करायचं नव्हतं, मी माझे इच्छेविरुद्ध लग्न केलेलं आहे, मला काही इथे राहण्यात बिलकुल इंटरेस्ट नाहीये, मी सोडून जातीये, मला डायव्होर्स द्या. म्हणून बाहेर पडली आणि तिचे प्रेमीचे घरी गेली, ज्या मुलाबरोबर तिचं प्रेम होतं. आणि नवरा म्हणाला पण म्हणे, अगं तुला इंटरेस्ट नव्हतं ते तू हो काय म्हणालीस, लग्न कशाला करायचं होतं, लग्न झालं नसतं ना, आधीच सांगायचं होतं मला काही हे लग्न करायचं नाही म्हणून. आणि आली आणि ती त्या माणसाबरोबर कुठेतरी देवळात काहीतरी जाऊन लग्न करून घेतले. आणि ह्या गोष्टीला 10 वर्ष झालीत. आता 3 मुलं आहेत तिला, पहिल्या 2 मुली आहेत आणि तिसरा 1.5-2 वर्षाचा मुलगा आहे. आणि हे 3 वर्ष व्यवस्थित चाललेलं होतं. म्हणजे एकाच गावात माहेर असून ती कधी माहेरी गेलेली नाही. माहेरचे लोकांनी संबंध तोडलेला आहे का, म्हणजे तू आम्हाला आधी सांगायचं होतं, नाही ते उगीच आम्हाला तोंड दाखवण्यासारखं ठेवलं नाही, म्हणून ते संबंध तोडलेला आहे. सासरचे कोणी ह्यांचे बाजूला नाही आहेत का, म्हणजे त्यांना पसंत नव्हतं असं लग्न झालेले मुलीशी आपल्या मुलांना लग्न केले म्हणून. त्यामुळे न सासरचे न माहेरचे, नवरा बायको दोनात राहत होते. हिची बाळणपणा आता हे सगळं नवऱ्यानं एकट्यानं केलेलं आहे, म्हणजे हेल्प कोणाचंही नव्हता. आणि हे सगळं व्यवस्थित चालू होतं. 3 मुलं झाली. ह्याच्या दरम्यान काय झालं, नवऱ्यानं म्हणजे ह्यांचं लग्न प्रेम व्हायच्या आधी त्यानं सांगितलं होतं त्याचं पण एका मुलीशी प्रेम होतं, आणि पण तिनं दुसरीकडे लग्न करून घेतली वगैरे. पण हे मध्यंतरी काय झालं, ती लग्न झालेली मुलगी विधवा झाली आणि म्हणून ती परत आली. आणि हे पण तिला नवऱ्यानंच सांगितलेलं होतं असं असं. त्यामुळे त्यांचे काही फोन चालले होते. हिला डाऊट यायला लागला, तिच्याशी त्याचं प्रेम होतं म्हणजे आता हे करतोय वगैरे. त्यांना फोन त्याचा चेक केली, तिला फोन कॉल मेसेज दिसले. म्हणताना हिनं जाऊन या पोलीस स्टेशनवर कंप्लेंट केली. ह्याच्यावरनं नवऱ्याला राग आला. नवरा अगदी हवा तेवढा बोलतो, पण तो काय करतो, महिन्याला लागणारा सामान सगळं आणून ठेवतो. तो गाव सोडून दुसरीकडे गेलाय, कामाला लागलाय, म्हणजे रिक्षा चालवायचं काम करतो आणि रिक्षा चालवतो. पण गेले आता परवा मला म्हणाली 20 दिवसानंतर आला होता, महिन्याचं सामान, मुलांचे फीचे पैसे, तर हे सगळं देतो आणि जातो. हिनं काही विचारलं तर तू एवढं कंप्लेंट केलीस, तुझा विश्वास नाही माझ्यावर, मग कशाला एवढं बोलतो. ज्यादा तो बोलतच नाही म्हणाला. आणि एकदा बाहेर गेला की 20-25 दिवस येत नाही, पण नंतर येतो, सगळं घरातलं सामान भरायचं, हिला पैसे द्यायचे, तर हे सगळं करतो. त्यामुळे आता हिला भीती वाटते, तो कायमचा सोडून त्या बाईबरोबर गेला तर मी काय करू.
आता पहिली गोष्ट, तू स्वतः काय केलं हे विचारलं मी तिला. लग्न करून 8 दिवसात तर घर सोडून आलीस. तुझे सासरच्या लोकांनाही विचारलं असेल ना लोकांनी, असं का 8 दिवसात नवरी घर सोडून जाते, म्हणजे त्यांच्याही समाजात खूप हे झालं असेल. तो विचार केलास का तू? नाही. आणि आत्ता हे सगळं चाललेलं आहे ते तुला भीती कशाची आहे? नवऱ्यावरचे प्रेमापेक्षा सुद्धा तुला भीती तुझी आणि हे 3 मुलांचं कसं मी पुढे करणार. एखाद वेळेस त्यानं येणं बंद केलं, आता तो कसा महिन्यात तरी येतो, सगळं बघून जातो. त्यानं येणं बंद केलं तर मी काय करणार, ही तुला भीती. एक म्हणजे मी तिला विचारलं, तुला काय तुझ्याकडे अगदी प्रूफ आहे का त्याचा आणि त्या बाईचा आहे काहीतरी, एकत्र राहतात असं काही? नाही म्हणाली. तिच्याकडे कुठलाही प्रूफ नाहीये, काहीही नाहीये, नुसतं हिचे मनातले खेळ आहेत. नवरा पण तो म्हणतो तिला, तुझे मनातले खेळ सगळे बंद कर. तरी हिला सारखा त्याच्यावर अविश्वास, आणि ते अविश्वासामुळे तिनं जाऊन पोलीस कंप्लेंट दिली. मग त्यांना तो खूप दुखावला, त्यातनं तो बाहेर पडलेला नाहीये, त्याच्यामुळे तो असा वागतो असं तिचं म्हणणं. आता हिला मला उत्तर द्यायचं, हिनं काय करावं. पहिली गोष्ट म्हणजे नवऱ्याला दुखवायचं बंद कर, त्याच्यावरचा अविश्वास दाखवू नकोस. का म्हणजे काय होणार नाही ते. आता तो मुलांच्या फी म्हणा, कपडे लत्ते, महिन्याचं तुमचं सगळं ग्रोसरी हे सगळं भरतो. उद्या आता बंद केलं तर तू काय करणार आहेस. त्यामुळे त्याला दुखवू नकोस. विश्वासानं, प्रेमानं हे सगळं मधलं काय झाले तर विसरून व्यवस्थित वागत जा. आणि हे दुःख तुला मिळालं तरी तू केलेल्या कर्माची फळं मिळालेली आहेत. तू लग्न करून 8 दिवसात त्या लोकांना काय केलंस, त्यांनाही समाजात मान खाली घालावी लागली का नाही, त्यांची काहीही चूक नसताना. मग आता ते कर्माची फळं तुला थोडीफार भोगावी लागलेली आहेत. आणि पुढचं म्हणजे तुला स्वतःला मी काय करू शकते याचा विचार कर म्हटलं. ॲटलिस्ट उद्या तो यायचा बंद झाला, तुझे मुलांना जेवण खाण घालून त्यांचं शिक्षण एवढं करण्यापुरतं तरी तुला मिळवायला पाहिजे. तुझं शिक्षण झालेलं आहे का? तुला बाकी काही स्किल्स आहेत का? शिवणकाम येते बाबा, रांगोळी काढता येते, ब्युटी पार्लर येते, काही येते का? तर काही नाही. लोकांचे घरी जाऊन धुणं भांडी स्वयंपाक हेतलं काही तू करू शकतेस का? हे विचार कर, तू काही करू शकणार आहेस तर. का म्हणजे मुलांची जबाबदारी तर घ्यायला पाहिजे. मुलांना सोडून जाता येणार नाही, त्यांची काय चूक आहे. त्यांना जेवण खाण द्यायला पाहिजे, त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे, त्यामुळे त्यांची जबाबदारी तरी आहे. आता तो करतोय ठीक आहे, नवरा करतोय, तू सारखं त्याला आणि दुखवत गेलीस. उद्या तो कायमचा यायचा बंद झाला तर तू काय करणार. त्यामुळे काहीतरी विचार कर आणि स्वतःचे पायावर उभं राहा. मानानं मिळावं हरकत नाही. 10 लोकांचे घरी जाऊन धुणा भांडी केलं, स्वयंपाक पाणी केलं, तुला काही येते आधी तर मी विचारलं. उत्तमपैकी स्वयंपाक येतो का? व्यवस्थित भांडी घासायला येतात का? का शिवणकाम येते, काय येते हे आधी बघून घे.
आणि त्यातलं काहीतरी कर आणि थोडंफार तरी मिळवायचा प्रयत्न कर. आपल्याला काय सांगायचं आहे प्लीज मला कळवा. हॅव ए गुड डे.